तर राम राम मंडळी. कसं आहे ना, आपल्या लई दिवसानंतर भेटीगाठी हो राहिल्या. तुमच्या भावाचं ना भरपूर बिझी शेड्यूल चालू होतं. बिझी म्हणजे लय हो, दिवसातून 4 घंटे झोप काढायची, 6 घंटे मोबाईल 8 घंटे मोबाईल पाहायचा. माणसाच्या हाडायचं पाणी होतं इथं. मग आपलं लई बिझी शेड्यूल चालू होतं. त्याच्यामुळं आता परत आलोय. आता शॉर्ट बीट नाही काय, ते दिवसभर शूट करायचं, संध्याकाळी स्क्रिप्ट लिहायची, मग ती व्हॉइस ओव्हर करायचा, मग एडिट करायचा, मग अपलोड करायचा. एवढा झंझट नाही. आता डायरेक्ट लाईव्ह ब्लॉग चालू केलंय, ते बी लॉंग ब्लॉग. हां, तर मित्रांनो, लई दिवस उपर आपण आलो आपल्या स्टुडिओच्या अंगण. आपण आता लाईव्ह ब्लॉग चालू केले. त्याच्यामुळे स्टुडिओ तर काही म्हणू शकत नाही आपण याला, कारण पाहू आता इथं एडिटिंग करायचो. पण आपल्याला ना सध्या इथं काढायचं शेण, आपलं तेच असतंय. आणि तुमचा भाऊ परत आलाय जुन्या फॉर्ममध्ये. कसं, यूट्यूबरच्या फॉर्ममध्ये. मोठा यूट्यूबर आहे तुमचा भाऊ. माहीत नाही तुम्हाला? माहीत असेल, मग माहिती तुम्हाला. आणि सध्याची इथली परिस्थिती जरा बिकटच वाटते मला, पण साफ तर आपल्यालाच करावं लागेल. त्याच्यामुळे ना पहिले शेण काढू, मग झाडून घेऊ. मित्रांनो, मी तुम्हाला ना सांगतो की शेण कसं काढायचं. शेण कसं काढायचं ते सांगतो मी तुम्हाला. कसं आहे ना, पहिले असं हे एक टोकर घ्यायचं, त्याला असं आपटायचं. आपटायचं म्हणजे ते तुमच्या मर्जीवर आहे, आपटायचं की नाही आपटायचं. त्याला परत सरकून घ्यायचं. आणि आता मी तुम्हाला ना दाखवतो. आता सध्या एका हाताने शूट करतो आणि एका हाताने शेण भरतो. कसं झापूक झुपूक झापूक झुपूक. आता आहे ना शेण भरून घेऊ आपण पहिले. तुम्हाला याच्यामध्ये एक कळलं आहे का, तुमचा भाऊ हा मल्टी टॅलेंटेड आहे. टॅलेंटर नाही, टॅलेंटेड आहे. कारण तुमचा भाऊ एका हाताने व्हिडिओ बी काढू शकतो आणि एका हाताने शेण बी काढू शकतो. सुपर पॉवर आहे आपल्या अंदर. मंडळी, लगभग आपण आहे ना इथलं सगळंच काम उरकवलं. यांना वैरण बी टाकली. आणि सध्या आपण आहे ना चाळीचा राऊंड मारू. हे काल आहे ना आवतं हाकली होती आणि इथं आणून ठेवली होती. मातड बी तर सगळं तसंच आहे हो. नंतर काढू याला. नंतर मध्ये अंतर पडतं माहिती, पण तरी बी नंतरच काढू. सध्या आपले कांदे एवढीचे आणि इकडून एवढीचे. मंडळी, तुम्ही बाहेर पाशा ना काय कवळं ऊन पडलंय या का लागा. माझं तोंड कसं दिसायला लागले. कवळं चमकत असेल. तुमचा भाऊ चमकायलाच पाहिजे, गोरा. तो विषय वेगळा, आपण फिल्टर लावणार आहे. पण मग तरी बी तुमचा भाऊ आहे ना घरून येस नाही चरटच म्हणा हे घेऊन आलाय. कारण आपण ना यांचं खायचं नियोजन लावलंय. काय खायचं नियोजन लावलं यांना आहे ना, यांच्या खिळ्यासहित इथून उपटायचं. म्हणजे यांना नाही उपटायचं, यांचे खिळे उपटायचे आणि त्या तिकडं असं दूरवर तिकडं नेऊन आहे ना बांधायचं. आणि हे काम पूर्ण करायसाठी ना आपल्याला लागणार आहे हा घन. जड आहे रे बाबा, खरंच जड आहे. या घनानं आपण ठोकू यांचे खिळे. तर मंडळी, मी ना सगळ्याला बांधून दिलं. तुम्हाला झूम करून नाही दाखवू शकत, वाईड अँगलमध्ये चालू आहे. त्याच्यामुळं याला बी इकडं गुत्तवलंय. तुमचा भाऊ याने एकदम निवांत बसला होता. पण मग आहे ना यांना असं पाहून मला काही बरं वाटत नाही. त्याच्यामुळं पुरं बाबू पावसाचं वातावरण तयार झालंय मंडळी. अरे बस. पण त्याच्या आधी ना पावसाच्या आधी आपल्याला हे जे गवत दिसतंय ना, हे गोळा करून यांच्या पुढे नेऊन टाकायचे. तर मग टपकन आपण हे गोळा करू. सगळं गबळ उचलं ना आपण यांना सगळ्याला टाकून दिलंय. आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये, पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमच्या भावाकडे पडलाय कॉन्टेंटचा तुटवडा. आता कॉन्टेंट वसूल करायसाठी आपण चाललोय यांच्याकडं. हा, मी ब्लॉग शूट करतोय. तुम्ही काहीतरी कॉन्टेंट देता का मला? तरीका भीक मागणे, कारण मला काही भेटा नाही. काही बी हसे माझ्या काहीतरी हे असे. तुम्ही आता लोक हसत होते, मी आल्यावर गप बसून घेतलं होतं. तुम्ही असं करते या ना. आता लोक चांगले हसत होत्या, मी आल्यावरच काही बंद करून टाकलं. हसी माझ्या चालू तुमची. हे इकलं होतं का? हे इकायला आणत होतो. 10 रुपयाला एक गड्डी मी तांदूळची भाजी सांगायचं ना आपलं किती पैसे झालास. याचे पैसे करायचे आता आपल्याला. तांदूळचे किती घे, मी उपटू लागत तुला. कुठे नाही, आता ते संपलं नाही. सगळ्या लोकांनी चहा करून खाणार आहे. आता आमची शूटिंग काढायची का? त्यासाठी झालं मी. काकडी ते भेटणच खायला. तरीका भीक मागणे का? ब्लॉगचं कंटेंट निघालं. पण आता यावं सांग कसं. आजच लागल.
आता जिक्सूच लोक तुम्हाला त्या गोल्डन कांदा संपल्यावर सगळं काढलं. मला चालतच नाही ना मग बैवानी पिझ्झा बैवानी मग आहे नाही ग काही असं झटकलं काही ना झटकून निघा जाऊ का मी बैला सांगेन तुम्हाला चहा करायचा. जाऊ का गावड्या घेऊन जाऊ तुम्ही आता तिकडं. पाणी पाजायचंय हा हा 4 वाजता सांग 4 वाजता बर बर भेटू आपण. आधीच इथं फार गंमत होत काडी मोडीची गंमत झाली त्याच्यात हे काय राहून द्याय नाही अंगावर काही. हो ना लाईट राहिले हो लाईट असे ना नेमकं मला कळत नाही मी यांचं रक्त वाढायला येतो मला डोनेट करायला काय समजा नाही लागा आता. बाबड्या फक्त गवत खाय मक्काकडे जाऊ नको. नाही तसा विश्वास नाही तुझ्यावर तू मक्काच खाशील मला माहिती त्याच्यामुळे तुला ओढेल बरं. हां तू थोडंसं असे ना माग येऊन खाय. मंडळी सध्या ना आपण यांना घेऊन निघालोय आता घराच्या दिशेने नाही आहोत हाकायचंय तिकडे निघालोय. आता आपलं ड्युटी होती चारायची आवताची ड्युटी असते फादर साहेबकडे त्यांचं काम ते पाहते. आपण यांना त्यांच्याकडे नेऊन द्यायचं सुपूर्त करायचं यांना आपल्या हातातून त्यांच्या हातात सुपूर्त करायचं ना आपण निघायचं घराकडे. बैलगाडी दिली आपण फादर साहेबकडे आणि आपण निघालो घरी. घरी तर नाही म्हणता यायचं कारण फादर साहेबने ते मुसके ठेवले नेमकं चाळीत आणि ते आले इथं. आता त्यांना मुसके आणून देऊ मग आपली ड्युटी खतम. सध्या आपण आलोय आवय भाऊच्या दुकानावर. कसं आवय स्माईल द्या एक चांगली रे चांगली अशी फेक नाही. तुम्ही इंजेक्शन घ्या ना तुम्ही इंजेक्शन घ्या ना. खरंच आहे का त्याला सुई नाही फक्त सुईची कमी आहे. आणि ते कसं सोडायचं कसं सोडायचं ते डायरेक्ट तोंडात सोडायचं का आता. नाही नाही असं ते त्याच्यात नाही ते बंद करतो ते चालू आहे का कसं सोडायचं ते ना ते लय डार्क ची 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 तुच्छ विचार तुमचे लय तुच्छ ची. प्रेशर सोडणार त्याचं हं? प्रेशर क्वालिटी कशी कोणची क्वालिटी पोहोचते ना खायचंय ना असं खायचं असते. कोणची क्वालिटी पोहोचते मला अरे का आमची इफेक्ट काळा हवाय यावेळी तू काळा बाहेर कसं होतो हवाय तू नंतर बाहेर का झाला तू काळा झाला तू हा भाई भाई काय ब्राईट हो राहिला तू. मंडळी लागा आबळ लय चालय हो आणि आबळ आलंय म्हणल्यावर आपल्या लय ना मम्मीने त्यांनी घेतलेला गवत गोळा करावं लागणार आहे. लिया भाई मित्र सभी के सभी गवत का इधर लाके गंज मार दिया गंज. तेरा भाईने गंज मार दिया गंज. आणि मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर तुमचा भाऊ करणार आहे आता आराम. हा अरे बाप आराम करणार आहे आराम. कसं आहे मस्त पैकी उशाला घेऊन उशाला म्हणजे हे उशाला घेऊन ना. Bro, what are you talking about, man? तुम्ही चुकीच्या वेमध्ये नका जाऊ. हे उशाला घेऊन म्हणलो मी उशाला घेऊन झोपणारे म्हणजे हे उशाला घेऊन झोपणारे असं